महनीशमिढ्यं पीतेव पुत्रस्य सखेव सख्युं प्रियाहारसि देव सोढुं प्रियाहारसि देव सोढुं सर्वज्ञ श्री श्री दत्तात्रेय श्री चक्रपाणी महाराज श्री गोविंद प्रभु श्री कृष्ण भगवान महाचिंतनी या वर्षीचा या कार्याचे उद्घाटक कवीश्वर कुलाचार्य आदरणीय बाबा, या महाचिंतनेचे सभाध्यक्ष, संपूर्ण कार्यक्रमाचे अध्यक्ष, आमचे कुलप्रमुख श्रद्धेय श्री बाबा, तुम्हाला आम्हाला केवळ महाराष्ट्रापुरतं नाही म्हणणार, ज्या भारतामध्ये आपण राहतो त्या भारतातल्या अनुयायी वर्गामध्ये ज्यांना चिंतनेची ओळख आहे अशा चिंतनी उपक्रमाला सर्वांना जोडणार आणि आज एवढ्या मोठ्या संख्येने गेल्या 23 वर्षापासून या उपक्रमाला आकार देत देत हा देवाचा मळा फुलविणारे बागवान आमचे आदरणीय बाबा, त्याचबरोबर आदरणीय श्रद्धेय आमचे मकरधोकड्याचे बाबा, या संपूर्ण कार्यक्रमाचे सर्वच आदरणीय प्रवाचक आणि ज्यामध्ये जाणीवपूर्वक मी नामोल्लेख सर्वांचा हृदयस्थ ठेवून सर्वांची आठवण ठेवून उद्घोषित करीत आहे. आपल्या सर्वांना ते सादर काही झालेत, काही होणार आहे आणि त्याच्याशी आपलं काय नातं, ज्याच्यासाठी आपण इथे आलो. राज्य गुजरात आहे, आपण महाराष्ट्रात, परंतु ज्या गुजरातला ज्यांची आमच्यावर परम अशी कृपा आहे, ज्या श्री पंचकृष्णाच्या चरणी आमची निष्ठा आहे, त्या पाचही कृष्णाचा स्पर्श ज्या भूमीला झाला आहे ते राज्य आहे हे गुजरात. आणि या राज्यात आज आपण इथे आलो आहोत त्याला भेटायला. तो अदृश्य आहे, पण त्यांना दृश्य होण्यासाठी त्याने जे साधन आम्हाला दिलेलं आहे, तुम्हाला 4 साधनं माहिती आहेत, पण या 4ही साधनामध्ये एक 5वं साधन आहे, सर्वोत्तम साधन, ज्ञान साधन, की ज्या ज्ञान साधनाद्वारा आपण त्याची ओळख करू शकतो
त्याचा परिचय घेऊ शकतो, त्या परिचयाचं रूपांतर स्नेहात प्रतिबंधात करू शकतो, त्या प्रीतीचं रूपांतर भक्तीत करू शकतो आणि त्या भक्तीतून हा दृश्य असलेला आमचं सर्वस्व आम्ही ज्याला समजतो मानतो त्या सर्वस्वाला आम्ही आमच्या जीवनाचं अंतिम प्रामाणिक जे तत्व आहे, जे तत्व आम्ही समर्पित करू इच्छितो, त्या तत्वनिष्ठ ज्ञान देणाऱ्या आमच्या इष्टाप्रती आम्ही आमची निष्ठा समर्पित करण्यासाठी आम्ही या भूमीवर आलो. त्या निष्ठेचं, त्या इष्टाने आम्हाला दिलेलं बळ केवढं मोठं आहे हे या मातीने आम्हाला शिकवलेलं आहे. पहा त्या सुदाम भाळी विधीने लिहिले भीक मागावे. घटना तुम्हाला सर्वांना माहिती आहे, त्या भगवंताची लीळा तुम्हाला सर्वांना ज्ञात आहे. पहा त्या सुदाम भाळी विधीने लिहिले भीक मागावे, त्या लिखितात मोडून हरीने लिहिले की न भीक मागावे. ही ती भूमी आहे की जिच्या स्पर्श त्या माधवाचा त्या सुदाम देवाला झाला आणि त्याचा अवघ लौकिक दारिद्र्य नाही, अलौकिक दारिद्र्य सुद्धा दूर झालं. ती ही भूमी आहे. तो वसा, तो वारसा परंपरेने आम्हाला दिलेला आहे, तो आम्हाला जपायचा आहे, तो शिकायचा आहे. तीच आठवण आमच्या श्री चक्रपाणी महाराजांची आहे. प्रस्तुत उद्घोषकांनी, प्रवाचकांनी अनेक परीने आपल्याला ते दिलेलं आहे. पण या साऱ्यांचा मुख्य हेतू हा आहे की आज आम्ही या ठिकाणी महाचिंतनेच्या उपक्रमात उपस्थित आहोत. महाचिंतनी हा शब्द फार सुंदर आहे मित्र. तुमचा आमचा नेहमीचा परिचयाचा आहे. चिंता ही जीव जाळते. तुमचा आमचा सर्वांचा अनुभव आहे. चिंता ही आमचा जीव जाळते, चित्ता ही आमचा देह जाळते आणि चिंतन जीव आणि देह दोघांनाही उजळते. त्याचं नाव आहे महात्मा. आणि हे चिंतन घडावं म्हणून हा उपक्रम आहे. मोठी अवलिया व्यक्ती आहे आमची बाबा. एका घरची आपलीच माणसं आपण एकत्र आणण्यासाठी आपल्याला कष्ट साहस होतो. कधीतरी एखादा प्रसंग आपल्या कर्तव्य बुद्धीने आपण संपन्न करत असतो. सांसारिक कुठलाही उपक्रम असेल, वास्तुशांती असेल, गृहातली जेवढी काही तुमची कार्य समारंभ असतात, प्रसंगोपात वाढदिवस असेल, लग्न समारंभ असेल, तोरण मरण कुठलाही प्रसंग असेल, तर तो प्रसंग सादर करत असताना, तो सांभाळत असताना त्याची परिपूर्ती करत चिंतनेचा उपक्रम गेल्या 23 वर्षापासून संपन्न होतो आहे. अनेक एका ठिकाणी नाही होत, ठिकाण बदलतं, जागा बदलते. हे महाराष्ट्रापुरतं मर्यादित राहिलं नाही, प्रादेशिक परिसीमा ओलांडून उत्तर भारतामध्ये असेल, आता गुजरात राज्यामध्ये येताना किती आपल्याला जाणवतं. आणि प्रत्यक्षात ते मूर्त रूपात इथे आणायचंय, ते घडवायचंय. आणि हे घडवत असताना कुठला तरी हेतू त्यांच्या अंतःकरणामध्ये आहे. तो हेतू काय आहे हाही आपण जाणला पाहिजे. हाही एक चिंतनाचा भाग आहे, सर्वात महत्वाचा भाग आहे. मित्रो, प्रचार व्हावा, घडावा, तुमच्या आमच्यापर्यंत नव्हे, प्रत्येक नूतन आणि अधिकारी असलेल्या जनमानसापर्यंत हा देवाचा विचार पोहोचावा, ही तळमळ त्यांच्या अंतःकरणामध्ये आहे.
हा एक पहिला टप्पा आहे, पहिला टप्पा प्रचाराचा. आणि दुसरा टप्पा आहे प्रतिष्ठेचा. प्रतिष्ठा कुठली? सोपस्कार कुठलेही चिंतनित केले जात नाहीत. मगाशी भोजन करत असताना हे वाक्य मी ऐकलं. सोपस्काराला फाटा देऊन विचाराला प्राधान्य देऊन प्रतिष्ठेचा चिंतन पीठावर आरूढ व्हायचा आहे. प्रचाराने प्रतिष्ठेच्या पायरीवर पदारूढ व्हायचा आहे आणि त्याचं फलित आहे प्रगती. कुठली प्रगती? प्रचार, प्रतिष्ठा आणि प्रगती. ती प्रगती मुख्यतः त्यांना अपेक्षित आहे. ती प्रगती मुख्यतः भगवंतालाही अपेक्षित आहे. ती प्रगती आहे आत्मप्रगती. लौकिक प्रगती किती, कोणी, कशी, कधी करावी याबद्दलचा जगातल्या कुठल्याही माणसाला, कुठल्याही प्राण्याला, मानव मात्रालाच नव्हे तर या सृष्टीमध्ये असलेल्या इच्छावत कुठल्याही प्राण्याला सांगावं लागत नाही. निसर्गदत्त उपजतच त्याच्यामध्ये त्या त्या शक्ती निसर्गानुसार प्राप्त आहेत आणि त्या निसर्गदत्त शक्तीनुसार तो या पंचभौतिक पसाऱ्यातून त्याचं सृजन, संवर्धन आणि विसर्जन हे घडवतोच. पण या सृजन, संवर्धन आणि विसर्जन या प्रक्रियेतून जे साध्य करायचे आहे ती आहे प्रगती, आत्मोन्नती. हा विचार आमचा भारतवर्षाने स्वीकारलेला आहे. आमचा भारतवर्ष हा अध्यात्म प्रधान देश आहे, जिचा अध्यात्म हा प्राण आहे. आणि या अध्यात्माची उपासना करण्याकरता, या आत्मकल्याणाचा ध्येयाप्रत पोहोचण्याकरता त्याच्या भोवती त्याचं संरक्षण कवच म्हणून विविध प्रकारची नैतिकतेची, तुम्ही पत्रिकेत वाचलं असेल, नैतिक मूल्यांची जोपासना, विविध नैतिक मूल्यांची जोपासना तुमच्या जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या अनेक विविध संस्कारातून, संभाषणातून, शिक्षणातून, सहचारातून, एकमेकाच्या सहवासातून, अनेक विविध असलेल्या उपक्रमातून, कला कौशल्यातून, अनेक विविध असलेले आपले जेवढे राज्य आहेत त्या राज्याच्या संस्कृतीतून, देखाव्यातून, प्रत्येक प्रतिकृतीतून, मग ती कुठली कलाकृती असेल, कविता असेल, गद्य पद्य कुठलंही अंग असेल, या अंग प्रत्यंगातून हे संपूर्ण जीवन सर्वांग सुंदर बनवण्याचा प्रयत्न या जगाने केलेला आहे. यामध्ये विशेष आहे आमच्या देशाचा, आणि तो आहे आत्म उन्नत कसा होईल. कारण देह आणि देहासोबतचा संबंध हा देहाचा सोबत थांबणार, तो मुद्दा आहे प्रगतीचा. आमचे भगवंत प्रभात काळी सर्वात अगोदर उठल्यानंतर काय करतात? पूजावसरामध्ये त्याचं वर्णन आहे. भगवंत काय करतात? चिंतन करतात. तीच गोष्ट त्यांनी आम्हाला सुद्धा सांगितली की तुम्ही सुद्धा चिंतन करा. तुम्ही चिंतन करा माझं आणि मी चिंतन करतो तुमचं. लक्षात घ्या, आम्हाला चिंतन करायचं आहे भगवंताच्या गुणांचं, आणि भगवंत चिंतन करतायत आमच्या दोषांचं, की हा दोषमुक्त असलेला आत्मा गुणवंत कसा होईल आणि त्या गुणाधीशापर्यंत कसा पोहोचेल. ही प्रगती आणि ही साध्य करण्याची ही जागा. टाइम लिमिट आहे प्रत्येक घटनेचं, प्रत्येक गोष्टीचं टाइम लिमिट आहे. आयुर्वर्ष शतम ऋणाम परिमितम रात्रौ तदर्धम गतः तस्य अर्धस्य चार्धमपरम बालत्व वृद्धत्वयो शेषम व्याधि वियोग दुःख सहितम सेवादिभिर्णीयते जीवे वारी तुरुंग बुद्धुद समे सौख्य कुतः प्राणिनाम. एका संस्कृत सुभाषितकाराने हा मुद्दा नेमक्या शब्दात तुम्हाला आम्हाला सांगितलेलं आहे. तुमचं आमचं आयुष्य हे 100 वर्षाचं, त्यातलं तस्य अर्धस्य चार्धमपरम, अर्ध आयुष्य रात्रीत जातं, कुणी ना करू शकत नाही. शिक्षित अशिक्षित, कळणारा न कळणारा, ज्ञानी अज्ञानी कुणीही ना करू शकत नाही. जगातल्या प्रत्येक माणसाला झोपावं लागतंच. अर्ध आयुष्य झोपेत जातं.
आणि राहिलेलं अर्धायुष्य त्याची व्यवस्था ते करतात. तस्या अर्धस्य चार्धमपलम बालत्व वृद्धत्व, दोन अवस्था. एक आहे बाल्य अवस्था आणि दुसरी आहे वृद्धावस्था. शेषम राहिलेलं अर्ध व्याधी, प्रत्येकाला जडलेली असते, निरोगी कुणीही नसतं. वियोग संयोग, चांगले वाईट प्रसंग, वेदना आणि संवेदना, ह्या प्रत्येकाच्याच आयुष्याला लागलेले आहेत. सुख आणि दुःख, त्यातून प्रत्येकालाच हे प्राप्त होत असतं. सेवादिभिर्णीयते, आणि सेवा कर्म, तो स्वतःच्या देहाची सेवा उपासना करतो. हे देह ज्या मातृ आणि पितृशक्तीकडून प्राप्त झालेला आहे, त्या मातृपितृशक्तीची उपार्जना करतो. हा देह ज्या जगात जगला, त्या जगाची सेवा करतो, त्या राष्ट्राची सेवा करतो. हे सारं ऋण आहे, हे करायचं आहे, त्याची परतफेड आपल्याला करायची आहे. शरीर आणि त्याचं आरोग्य, बुद्धी आणि त्याचं संवर्धन, भावना त्याचं संस्करण, संकल्प आणि त्याची सिद्धता, समाज त्याचं ऋण आणि त्याची परतफेड, या साऱ्या गोष्टी या साऱ्या 100 वर्षाच्या आयुष्यात करायच्या आहे. आणि सर्वात अंतिम टप्पा आहे देव आणि त्याची भक्ती. हे अलीकडचं जेवढं मी उच्चारलं, हे सारं लौकिकाचा प्रवासातला आहे. देव आणि त्याची भक्ती ही अलौकिकाच्या प्रवासासाठीचा हा प्रवास आहे. आयु वर्ष शतम, या 100 वर्षाच्या आयुष्यामध्ये तुम्ही जे प्राप्त करणार आहात, त्यांनी थोडक्यात तुम्हाला हे सांगितलं की जीवे बारी तुरुंग बुद्ध दसमे. माणसाचं आयुष्य हे पाण्यातल्या बुडबुड्यासारखं आहे. त्याला सुख कुठून प्राप्त होणार आहे? सुख आणि दुःख, सुखाचा पाठीमागे दुःख आणि दुःखाचा पाठीमागे सुख. प्रत्येकाचं आयुष्य प्राप्त दुःखाची निवृत्ती आणि अप्राप्त सुखाची प्राप्ती, याच्या प्रत्यर्थ प्रत्येकाचा हा प्रवास आहे. त्याच्यासाठी जगातला प्रत्येक माणूस हा चालतो आहे. त्यातून एक वेगळा विचार, शाश्वत विचार, महाचिंतनेतून प्रभू द्वारा आम्हाला प्राप्त होतो आहे. आणि तो आहे आत्मोन्नतीचा विचार, आत्मकल्याणाचा विचार. ती प्रगती, तो अंतिम टप्पा, ज्याला आपण शुद्ध म्हणतो ना, हे परमोच्च शुद्धीकरण आत्म्याच्या ठिकाणचं. कुठे दिसतो तुमचा आमचा आत्मा? देह दिसतो, देहाचे अवयव दिसतात, देहाने बोललेलं दिसतं, देहाने खाल्लेलं दिसतं, देहाने दिलेलं दिसतं, देहाने घेतलेलं दिसतं. पण या सर्व उपक्रम, या सर्व घडामोडींचा केंद्रबिंदू आहे आमचा आत्मा. आणि त्या आत्म्याचा कल्याणार्थ चाणक्यांनी अतिशय सुंदर सांगितलंय. त्यजेत एकम कुलस्यार्थे ग्रामस्यार्थे कुलम त्यजेत. त्यजेत एकम कुलस्यार्थे ग्रामस्यार्थे कुलम त्यजेत. ग्राम जनपदस्यार्थे आत्मार्थे पृथ्वी त्यजेत. कोणतं कुठपर्यंत किती महत्वाचं आहे याचं वर्गीकरण त्यांनी केलेलं आहे. ती केवळ तुम्ही आम्ही नाही, जगातल्या सर्वांनीच ते स्वीकारलेलं आहे. ती निवड करताना त्यांनी असं एक त्याचं वर्गीकरण केलेलं आहे. व्यक्ती आणि कुळ, कुळातच व्यक्ती जन्माला येत असतो. त्याच्यात एकम कुलस्य अर्थे, कुळाचं भलं होत आहे आणि एका व्यक्तीचं नुकसान होत आहे, कुळातल्या पुरुषाचं नुकसान होत आहे. काय करणार? निर्णय तुमच्या हाती आहे. काय करायला पाहिजे? एका कुळाच्या बदल्यात एका व्यक्तीचं नुकसान झालेलं चालेल का एका व्यक्तीच्या बदल्यात कुळाचं नुकसान झालेलं चालेल? काय कराल तुम्ही? प्रसंग आठवा. महाभारतात ती घटना आहे.
बकासूर नावाचा राक्षस 5 पांडवांचं एका विप्राकडे त्या नगरामध्ये मुक्काम आहे. आठवतं, आलं लक्षात तुमच्या? त्या नगरामध्ये गाडीभर अन्न, एक व्यक्ती, हा रोजचा आहार त्या बकासुराचा. गावाने अशी व्यवस्था केली, एक एक घरची पाळी आणि एक एक घरचा माणूस. पांडवांचा मुक्काम त्या गावात असतो आणि त्यावेळी भीमदादा जातात आणि त्या बकासुराचा पाडाव करतात. सर्वांनी ऐकलेली गोष्ट आहे. तेजेत एकम कुलस्यार्थे, एका कुटुंबाला वाचवण्यासाठी एका व्यक्तीचं बलिदान स्वीकारलं. इच्छेने की अनिच्छेने नाही, हा विवेक आहे. सर्वनाशी समुत्पन्ने अर्ध तेजती पंडिता, सर्वनाश होणार आहे असं दिसत असताना अर्ध तरी वाचवलं पाहिजे, हा विवेक बुद्धीचा. ग्रामस्यार्थे तिजेत एकम कुलस्यार्थे, ग्रामस्यार्थे कुलम तेजेत. तर एका गावासाठी एका कुळाचा त्याग करण्याची वेळ आली तर जरूर करावं, कारण गावाचं भलं होणार आहे. आणि ग्राम जनपदस्य अर्थे, पूर्ण जिल्ह्याचं भलं होणार असेल तर एका गावाचं नुकसान झालं तरी चालेल. तुम्ही बघितलंय, ज्यावेळी धरणं होतात गावाचं गाव उठवले जातात, कारण त्या धरणाचा उपयोग हा पूर्ण जिल्ह्याला होतो. आणि शेवटी आहे आत्मार्थ पृथ्वी तेजे. व्यक्ती, कुटुंब, गाव, जिल्हा आणि सर्व जिल्हे ज्या पृथ्वीत आहेत ते पृथ्वीचं साम्राज्य एकीकडे आणि तुमचं आत्मकल्याण एकीकडे. चाणक्य नीतिशास्त्रज्ञ आहेत, अर्थतज्ञ आहेत, बुद्धिमान व्यक्ती आहे, जगाने त्यांचे विचार स्वीकारलेले आहेत. ते म्हणतात आत्मार्थी पृथ्वी तेजेत. सर, तुम्हाला तुमचं आत्मकल्याण साधत असेल तर पृथ्वीचं साम्राज्य देखील तुम्ही टाकलं पाहिजे. हा अंतिम मुद्दा आहे, अंतिम टप्पा आहे प्रगतीचा. ही भावना या चिंतनेच्या माध्यमातून आपल्याला अखेरच्या तिथपर्यंत आपल्याला प्रगत व्हायचं आहे. कारण एका तत्वचिंतकाचं एक वाक्य तुम्हाला सांगतो. त्यांनी असं सुंदर अशा 2 ओळीमध्ये हा सार सांगितलेला आहे. दिव्याशिवाय प्रकाश नाही आणि प्रकाशाशिवाय दिवा नाही. लक्षात आला मुद्दा तुमचा? दिव्याशिवाय प्रकाश नाही. हा दिवा आहे म्हणून आपल्याला प्रकाश दिसतोय, पण प्रकाशाशिवायही दिवा नाही. प्रकाश, दिवा जर पाहायचा असेल तर तो दिवा पाहण्यासाठी सुद्धा प्रकाश आवश्यक आहे. अशी एकमेकाला ही पूरक व्यवस्था आहे. तसं मानवी जीवनाशिवाय चिंतन नाही आणि चिंतनाशिवाय मानवी जीवन नाही. हे गमक या महाचिंतने तुम्हाला आम्हाला लक्षात आणून दिले. ते चिंतन घडावं, ते व्हावं आणि हा आत्मकल्याणाचा जो अंतिम टप्पा आहे प्रगतीचा, तो साध्य व्हावा. आणि ज्या वेळेस आपण याचा आरंभ या गोमती माईच्या काठावरून करू, त्या भगवान श्रीकृष्णांच्या श्रीमद भगवत गीता श्रवण आणि पठन याच्या पलीकडे आपण पादाक्रांत करू. 700 श्लोक आहेत, रोजचा 1 श्लोक आणि त्याचा भावार्थ करतो. किती दिवस लागतील? लीळेंचंही तुम्ही चिंतन केलं
तर त्या लीळेतून होणारा अर्थबोध किती दिवस लागतील? सांसारिक वैयक्तिक आपल्या बाबींना आपण अनेक वेळा वेळ देणारच आहोत. तुम्ही काय आम्ही काय, पण यातनं हा आमचा आत्मकल्याणासाठीचा हा जो अक्षय ठेवा आहे, हा ठेवा त्या देवापासून मिळवण्याकरता त्या देवाने दिलेल्या विचाराचा स्पर्श आम्ही आमच्या जीवनाला घडवला पाहिजे. आणि तो घडवावा केवळ आपल्यापुरताच नव्हे, हा पंथ पुढे चालावा. आमच्या बाबांना वाटतं ते करमाटला राहतात, गडावर राहतात, स्वतःचं जीवन त्यांचं वैयक्तिक समृद्ध आहे, पण हा समाजापर्यंत पोहोचावा. मित्रहो, आम्ही त्यांच्या प्रती, त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञ होतो, नतमस्तक होतो. त्याचं कारण हे आहे, संपूर्ण पंथामध्ये प्रचाराच्या अनेक यंत्रणा आहेत, परंतु एक वेगळ्या विचाराची बैठक घेऊन समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला समरस करून आपला विचार म्हणजे बाबूंचा विचार नव्हे, त्यांची ज्या इष्टाप्रती निष्ठा आहे त्या देवाचा विचार त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याचा, अनुकरण हा त्याचा नंतरचा भाग असेल, परंतु तो विचार त्याच्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य गेल्या 23 वर्षापासून केवळ महाराष्ट्रातच नाही, केवळ त्यांच्या परिसरापुरतच नाही, तर पूर्ण भारतभर त्यांनी तो प्रयोग करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्यांचा तो प्रयोग आज तुम्ही आम्ही या द्वारका नगरीमध्ये एवढे लोक उपस्थित आहोत, हे त्यांच्या कृतीचं गमक आहे, यश आहे. हे देणं देवाच्या कृपेशिवाय संभवत नाही. आणि म्हणून ज्या तळमळीतून त्यांनी हा वसा स्वीकारलेला आहे, हे कार्य त्यांनी केलेलं आहे. प्रत्येक व्यक्तीचं एक वेगवेगळं वैशिष्ट्य असतं, त्यातलं त्यांचं हे वैशिष्ट्य आहे. त्याला मूर्त रूप त्यांनी रोपित केलेल्या या महाचिंतनीचा बीज अंकुरित झाली आहे, बहरली आहे. काही फळही लागतायत. ते मगाशी उदाहरण दिलं की मी 23 वर्षापासून येतोय, तो कचरा उचलला आणि टाकला. आज त्या म्हातारे बाबाला सांगावं नाही लागलं. 23 वर्षाच्या त्या वाटचालीने त्यांच्या अंतःकरणाला तो विचार रुजवून दिला. आमच्या परिभाषेत एक शब्द आहे, निरोपण. म्हणजे रोपित करणे. ही ग्राहकता उघड्या डोळ्यांनी जागरूकतेने बघायची आहे. हे समर्पक नाव आहे. याच्यावर मी आतापर्यंत अनेक मंतांचे विचार ऐकले. त्या करमभांडला कार्यक्रम होता, गडकरी आले होते. गडकरींनी केवळ या शब्दावर व्याख्यान दिलं होतं, महाचिंतन. फार कमी लोक याच्यावर चिंतन करतात. आपण नेहमी येणारे माणसं आहोत. ही महाचिंतनी आपल्या चित्त कसं आहे, चित्ताचा धर्म कसा आहे, वेगळ्याने सांगायची गरज नाही आहे. अतिशय गतिमान असलेलं हे चित्त, तुमचं टावर किती गतिमान असेल, त्याची रेंज किती गतिमान असेल, ते काय म्हणतात कॉम्प्युटर, त्याचा मेल किती गतिमान असेल, जगातलं असलं कुठलंही तंत्र नाही मित्र या चित्ताचं एवढं गतिमान असेल. आणि त्या चित्ताला एकाग्र करणं, त्या चित्ताला स्थिरावणं, ते सामर्थ्य फक्त आणि फक्त विचारात आहे आणि श्रद्धेत आहे. जी श्रद्धा भगवंताच्या चरणी आपण समर्पित केली की भगवंत तो विचार तुमच्या अंतःकरणामध्ये स्थिरावतो, त्याच्या कृपेने स्थिरावतो. तुमच्या आमच्या प्रयत्नाने जरूर त्याला अग्रक्रम मिळत असेल, परंतु भगवंताची कृपा असणं फार महत्वाची गोष्ट. वेळ दिलेली नव्हती त्याच्यामुळे ठीक आहे. तर ते चित्त अखेर त्या भगवंताच्या चरणावर समर्पित व्हावं, हा त्याचा प्रगतचा अंतिम टप्पा असेल.
ती प्रगती तुम्हा आम्हाला लाभो ही आज आपण भगवान श्रीकृष्ण आणि श्री चक्रपाणी महाराजांच्या चरणी प्रार्थना करूया आणि बाबांना हे कार्य करण्याचं देवाने बळ दिलेलंच आहे, ते बळ तसंच अबाधित राहावं ही प्रभूचरणी प्रार्थना करून मी माझ्या विचारांना या ठिकाणी विराम देतो. तिला सुद्धा बाग फुलते याचा तुम्ही आम्हाला अनुभव दिला आणि म्हणून अगोदर सर्वांच्या आधी उपस्थित सर्व माता भगिनींचे, संत महंतांचे आणि सर्व श्रोत्यांचे मी मनापासून आभार मानतो. नंतर आभार मानते पद्धतीप्रमाणे आजच्या सभेचे अध्यक्ष ज्यांनी या 23व्या महाचिंतनीचं अध्यक्षपद स्वीकारलेलं आहे ते परमपूजनीय आचार्य गुरु महंत श्री भोजने बाबांचे आम्ही मनपूर्वक आभारी आहोत. बाबा आलेत, उदार अंतःकरणामध्ये आमच्यामध्ये सामील झाले आणि पदभारही स्वीकारलेला आहे आणि त्याचबरोबर हा पदभार अतिशय उत्स्फूर्तपणे अगोदरचे अध्यक्ष परमपूजनीय महंत श्री संदीपराव दादांनी त्यांच्याकडे सादर केला. दोन्ही अध्यक्षांचे मी मनापासून आभार मानतो. त्याचबरोबर व्याख्याते परमपूजनीय महंत श्री सारंगर बाबा समशेदपूर यांचे पुनश्च आभार मानतो. या आधीचे व्याख्याते परमपूजनीय श्री गोपालमुनी पंजाबी यांना त्यांच्या विचाराबद्दल धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो. आणि कवीश्वर कुलाचार्य आचार्य परमपूजनीय महंत श्री विद्वान बाबा शास्त्री येथे अगत्याने आलेत. परमपूजनीय महंत श्री नाईंबा बाबा शास्त्री अगत्याने थांबलेत, त्यांना मनापासून धन्यवाद.